प्रोडक्ट सोडलं 12 दिवसात गिरणारी आली, गिरणारी आली, पोंगा नवीन फेकणारा केळीच्या पानासारखा फेकायला ग्रोथ नंबर 1 व्हायली. आणखी वरचा स्प्रे नाही हे काही मारलं का आपण कोण मारले. आता तुम्ही ड्रिचिंग कशी पंपाने केली काय ड्रिप न सोडले? नाही हो, दोन्ही कोणी केली. दोन्ही साईड, हे साईड आणि हे साईड. तुम्ही नौजल दोन्ही दोन्ही साईड नाही एकच तोंडाने दोन्ही साईड केल्या, एकच तोंडाने दोन्ही साईड. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश पाटील, जयपान क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आलेलो आहोत ब्राह्मणगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण अशा जमिनीमध्ये आलेल्या हळदीच्या प्लॉटवर की इथं पूर्ण तुम्ही हे चुनखडीचं पूर्ण जमीन आहे. इथं चुनखडीचं भरपूर प्रमाण आहे आणि त्यांना पण नवल वाटायला की बुवा यांची चुनखडीची जमीन आहे आणि माझी हळद तुम्ही मला बरेच दिवस झाले, 2-3 दिवसापासून फोन येत आहे त्यांचा की तुम्ही प्लॉटवर या आणि तुम्ही बघू शकता की हळद कशी झाली काय नाही ते. तर आज मी त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय? पांडुरंग गणेश साळेकर, राहणार ब्राह्मणगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आपला मोबाईल नंबर? 8668 92 0662. तर तुम्ही आपले जयपान क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे प्रोडक्ट वापरलेले आहेत तुम्ही? हो, वापरले. कॅनोपी वापरलेला आहे त्यांनी, बुस्ट 98 वापरलेला आहे आणि हे मल्टीग्रो वापरलेलं आहे त्यांनी. हे बघा तुम्ही हे प्रोडक्ट वापरले आहेत. आज आपल्याला प्रोडक्ट वापरून किती दिवस झाले सोडून याला? प्रोडक्ट वापरून साहेब झाले याला समजा 12 दिवस झाले. 12 दिवस झाले. आता 13वा दिवस आहे. 13वा दिवस. तुम्हाला या प्लॉट मध्ये काय वाटतं आणि तुमची जमीन कशा प्रकारची होती? शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा. साहेब आमची जमीन म्हणजे निवड चुनखडीचीच आहे. आपल्या जमिनीमध्ये म्हणजे कारण कसं हे सोल्याबद्दल आहे की नाही, नंबर 1 क्वालिटी ग्रोथ झाला. पोंगे जे निघणारे होते की नाही, हे पोंगे नवीन नंबर 1 निघाले ठोकर वकर. अच्छा. पानाच्या कलरची गिरणारी नंबर 1 आली. आता तुम्हाला किती 12 दिवस झालेले आहेत. तुम्हाला हळदीमध्ये काय बदलाव वाटते? म्हणजे तुम्हीच अनुभव सांगा, तुम्हाला शेतामध्ये तुमच्या काय वाटत आहे? नाही, शेतकरी बंधू, या 12 दिवसामध्ये आमच्या या हळदीचा की नाही पिवळसर कलर होता. आता एकदम ग्रोथ झाला, हिरवापणा आला, वाडे गिरणारी फिरणारी नंबर 1 होय चांगली आलेली आहे. ग्रेनरी. फुटव्याची संख्या मस्त समजा. तर शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 आहे आणि यांच्या हळदीच्या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत? आपल्या हळदीच्या प्लॉटला आपली 25 जूनची लागवड आहे. आणि तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो की पाठीमागं की 25 जूनची हळदीची लागवड आहे. आज जवळपास हळदीच्या प्लॉटला आपला एक 45 ते 50 दिवस जवळपास झाले. जवळपास 45 ते 50 दिवस झालेले आहेत या हळदीच्या प्लॉटला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या हळदीचा कलर किंवा वाढ कशी होत आहे आणि हळदीचं पूर्ण तुम्ही हे नवीन जे फुटवे निघत आहेत किंवा नवीन पानं पोंगे निघत आहेत हे बघा तुम्ही कशा प्रकारचे निघत आहेत ते. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो तुम्ही. चला आपण बघू. तर हे बघा तुम्ही पोंगा एकदम केळीचं पाण्याचं, केळीच्या पानासारखी हे बघू शकता तुम्ही. दाखवा जवळ की बुवा हे पानाची कशी नवीन पानं कशी निघत आहेत. फुटवे नंबर 1 निघत आहे. कुठल्याच पानावर तुम्हाला काहीच दिसणार नाही, म्हणजे असं कुठलं एकदम हिरवेगार पाने आहेत. आणि विशेष म्हणजे चुनखडीची जमीन आहे. जमीन चुनखडीची आहे साहेब आमचा. पण प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रोडक्ट नंबर 1 आहे. जसं आम्ही प्रोडक्ट सोडलं, आमची हळद पहिल्यांदा पिवळसर होती. प्रोडक्ट सोडलं 12 दिवसात गिरणारी आली, पोंगा नवीन फेकणारा केळीच्या पानासारखा फेकायला वरे. बरोबर आहे, नंबर 1. तर शेतकरी बंधूंनो, आपण थोडक्यात प्रोडक्ट बद्दल माहिती हे घेऊन घेऊ. आपलं कॅनोपी जे आहे ते हळदीला कंदकूस कंदसड हे बिलकुल लागू देत नाही. म्हणजे कंदकूस कंदसूड याच्यापासून बचाव करते हळदीचा याचा. आणि दुसरं आपलं आहे मल्टीग्रो. हे जे मल्टीग्रो आहे हे मल्टीग्रो जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांची वाढ करते, फुटव्याची संख्या वाढवते आणि हळदीवर ग्रेनरी आणण्याचं काम मल्टीग्रो करते. आणि आपल्याकडे बुस्ट 98 हे जास्तीत जास्त सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे, ते जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांची वाढ करते. मुळे साहेब चांगल्या वेळचे येतो उतरले हो. असं का? हो, खालपर्यंत मुळे आले आहेत. बघू शेतकरी बंधून आपण मुळ्या बघू. आपण पांढऱ्या मुळांची वाढ कशी झालेली आहे ते पण बघू शकतो आपण. हे बघा, हे बघा तुम्ही पांढऱ्या मुळांची वाढ. हे बघा पांढऱ्या मुळात बेलला गेले खाली तुमच्या हातातल्या साहेब. तुमच्या हातामध्ये साहेब खाली गेल्यामुळे बघा शेतकरी बंधूंनो पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर झालेली आहे.